पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे, सावल्या मुख्याने हलती, भवताली विणती माया, डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया, निशब्द तरंग उठती, अंधार चांदणे हाले, आकार गूढ धुक्याला आले विरून गेले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले, रात्रीस खेळ चाले. यशवंतराव, अरे छायाताई तुम्ही? आणि हे अरे आज रक्षाबंधनाचा आणि पोलीस झालंच म्हणून काय झाला, ह्या तर लक्षात असतालच ना. पण मला बहीण नाहीये. असं म्हणायचं नाही बरं. अरे अभिरामाचो मित्र तू, म्हणजे माझ्या भावासारखंच झालंस ना. बस. घे. हे काय? अरे रीतच असा ती. बरं दिसतस. एक मिनिट. माका ती ओवाळणी नको. आता हक्काने राखी बांधलीत ना, आता हे पण घ्या. नको. त्याच हक्कान दुसरा काय मागलंय तर देशीत माका? काय? यशवंतराव, तू घरात इलस तेव्हा माका पण राग इल्लेलो तुझो, पण नंतर माका कळलं तू वाईट नाही असस. लोक भडकतीत म्हणून सांगाड्यांच्या जागेवर तू सोन्याचो हंडो सांगलस, आमची काळजी केलस. ती माझी ड्युटी आहे. पण आम्ही चुकलो न तुका ओळखूक. तुला हे चांगलं असस म्हणूनच तुका सांगू गेले. जा मी माझ्या भावांका नाही सांगू शकले. छायाताई काय होतंय? यशवंतराव, माझ्या लग्नाच्या दिवशीच माझं घो गेलो आणि मी परत या घरात येईल. हईल्यापासून हे माझा मी एकटाच असते. पण आता माका घराच्या बाहेर पडूचा असा, माका पण लगीन करूचा असा. अजय नावाचं पोरगो, माका त्याच्या वांगडा लगीन करूचा. मी एका सगळ्यांका सांगून बघलंय, पण कोणी एक माझं लगीन लावून देऊक तयार नाही. अभिरामाच्या लग्नाच्या दिवशी माका कोंडून ठेवले, अजयक मारले नी. यांनी सुसल्यासाठी आणलेला अजयाचा स्थळ. पण अजयन माझी साथ सोडूक नाही, कारण त्याचा पण माझ्यावर प्रेम असं. मग त्याच्या वांगडा लगीन करूच असं. तूच काहीतरी करू शकतस. या बहिणीसाठी एवढं करशीत ना. सांग ना. हो, मी शब्द देत नाही, पण मी 100% प्रयत्न करेन. नक्की? हो, नक्की.
आहे सगळं डेंजर. आपल्याला वाटत होतं आपल्याला सोन्याचा हंडा मिळाला, पण मुळात आपल्या तळघरात माणसांच्या हाडांचे सापळे सापडलेत. हे लोकांना कळलं ना तर. अरे ते कळू नये म्हणूनच तर विश्वासरावनी हे सोन्याच्या हंड्यांचं प्रकरण पुढे आणलंय ना. माधव, आपण सेफ नाही आहोत. हा? आपण इथे थांबणं योग्य नाही. पण आता दुसरा काही पर्याय आहे का? मेनेंचा खुनी सापडेपर्यंत आपल्याला इथेच थांबावं लागणार. त्यात आता हे सापळे सापडले म्हणजे त्यांचीही चौकशी होणार. मला त्यांना काही कळतच नाहीये. काय अण्णा असते ना तर आता पोलीस स्टेशनला असते. नीलिमा, काय बोलतेस तू? माधव, माणसांच्या हाडाचे सापळे सापडले, तेही आपल्या वाड्यात. हे खूप सिरियस आहे आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला तिघांना काहीच माहिती नाहीये. पण अण्णांना माहित असेल ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे सगळं अण्णांनी त्या लोकांना. हे बघ माधव, प्लीज, मी कुठल्याही निष्कर्षावर येत नाही, पण हे असं असू शकतं ना. आता हे सांगाडे लॅब मध्ये पाठवतील, त्यावरून त्यांचं वय कळेल, ते कधीचे आहेत हे सुद्धा कळेल. भीती एवढीच आहे की ते जर अण्णा गेल्यानंतरचे असतील तर. अहो, ऐकलास काय? बाहेर बघितलास? सगळी भावंडा कशी एकत्र होत. ह्याच्या आधी एक तो दत्ताच असायचो, पण ह्या रक्षाबंधनात सगळी जण एकत्र येली हत. तुम्ही अचूक व्हाया होता. तुम्ही कित्याने बाहेर इलास? तुमच्या डोळ्यांनी बघूक व्हाया होता. सगळ्यांचे संसार नीट चालू होत, पण या सगळ्यात एकच गोष्ट राहून गेली हो. छायाचा संसार मार्गात लागूक नाही. तिच्याकडे बघितला की लय वाईट वाटतं. त्या तिच्या संसारात रमला असताना म्हणजे मग मी सुखान गेले असते हो. रडा नको. नशिबात असता तर होता म्हणून रडत राहायचं का? ये ये, जा हा आता व्यवस्थित हा म्हणायचा आणि दिवस ढकलायचा. आणि आज चांगला दिवस म्हणतोस, घर भरलेला हा ना. भरल्या घरात रडतोस काय? डोळे पुसा दे. बर माका सांग, धाकटी सून काय म्हणतात? मी बघितलेली सून बरी हा ना? होय, लय बरी हा. तुम्हाला टेन्शन आलंय ना? नाही येणार का टेन्शन? तुम्हाला राग येणार नसेल तर एक सुचव. तुम्ही या सगळ्यात पडू नका. म्हणजे एवढं सगळं घडतंय त्यात मी काहीच बोलायचं नाही? तुम्ही तुमच्या मित्राची बाजू घेताय म्हणून घरातले तुम्हालाच दोष देताय. हा,
कारण विश्वास जे करतोय ते काही चुकीचं करत नाहीये. अहो हे मला माहितीये. माहिती आहे ना, मग तरी तू. हो, तरीही आज ना उद्या ही केस सॉल्व्ह होईल. नेनेंच्या खुन्याचा पत्ता लागेल, सगळं सगळं चांगलं होईल. पण या सगळ्यानंतर घरच्यांशी तुमच्या असलेल्या संबंधांचं काय होणार आहे याचा विचार तुम्ही केलाय? हे बघा, तुम्ही असं वागा किंवा तसं वागा हे मी नाही सांगणार तुम्हाला, पण तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या मित्राची बाजू घेताय असं सगळ्यांना वाटतं. हे बघ, विश्वास माझा मित्र म्हणून तपास करत नाही. तो एक पोलीस ऑफिसर आहे म्हणून तो तपास करतोय. सोन्याचा हंडा सापडलाय हे का सांगितलं हे लक्षात आलंय ना. त्याने जर सांगितलं असतं की हाडांचे सांगाडे सापडले तर लोकांनी पेपरऐवजी आपला घळ जाळलं असतं. मान्य आहे मला, पण तुम्ही म्हणताय तसा तो मित्र म्हणून नाही, तर पोलीस ऑफिसर म्हणून तपास करतोय. नका अडकू नये या सगळ्यात. कारण नसताना तुमच्यावर नाव येईल, आळ येईल तुमच्यावर. शिवाय इकडे मित्राची बाजू घेताय म्हणून घरच्यांचे संबंध वाईट होत आहेत ते वेगळंच. हे बघ देविका, हे बघ, विश्वास घरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही हे मला पण माहिती, पण नेनेंचा खुनी शोधण्यामध्ये तो आपली मदत करतोय ना. आपलंच चांगलं होणार आहे. आणि मित्र म्हणून मी त्याला मदत करणार. काय टाकू? अरे हाय ठेव. ठेवतो, ठेवते. ठेवले. या भरून घे. हा काय ता मी काय करतोय ता माका काय माहित. अरे भरूचा हा आधी सांगायचा ना. घालतोय बर घालतोय. या बघ, दत्ता भाऊनी सांगितलेलं हे येईपर्यंत नाही ना भरला तर ओरडो पडत. ए खुळ्या, विश्वासराव भाऊ इले. पांडू या भरून घ्या. मागच्या भाऊ चिरे टाकूचे आहेत ना ते टाकून घेत आहे मी. थांबाव ना भाऊ, थांबा. माका लय काम आहेत, मी जाऊन येत आहे. किती काम करा. आता गडी माणूस म्हटला की काम करूचीच लागतात ना. अहो गडी कसले, घरातले जात तुम्ही. इतकी वर्ष इथे इमाने इतबारे काम करताय. नानांनी आणलं होतं ना तुम्हाला इथे. वय, पण आता किती विचारतास? सहज तपास बिपास काही नाही, सहज. नाथा भाऊ, ही सगळी भावंड तुमच्या अंगा खांद्यावर खेळली असतील ना लहानपणापासून. वय, अभिराम दादा तर आमच्याच घरात असायचे. अण्णांका लय घाबरायचे ना. आणि दत्ता भाऊ असेच रागीट आहेत? नाही, पण एकदा का त्यांचा टाळका सणकला कोणाच्या ऐकायचे नाही ते. छायाताईंचा स्वभावही पहिल्यापासूनच असा आहे. नाही, असं नव्हतं ते, पण त्यांच्यावर येळच अशी येली की त्यांचा नवरा गेला लग्नाच्याच दिवशी. काय झालं होतं म्हणजे तुम्ही असालच ना लग्नात? उभय, ह्या सगळा खळा सजला होता. तो मोठो मंडप, छाया त्यांच्या अंगावर हळद चढली होती. घरच्या एकुलत्या एक लेकीचा लग्न म्हणून अण्णा नाना लय खुश होते. छायाताई सासरला जायला निघाली तेव्हा सगळी जण रडली. दत्ता भाऊ पण रडले. वराड निघाला, बातमी येली. गाडी उलटली ना.
सगळी वाचली, पण छायाताईचं नवरो नाही वाचलो. गेलो रकातीला, नवरो वारलो, छायाताई रडलो. गळ्यात मंगळसूत्र होतं ना या त्या असा मग केतून काढला नी, कुंकू होता ना ता पुसला नी, बांगडो पण फोडला नी. सगळी जण रडली. छायाताई परत येलो ना, घरा केलो परत कायमच्यो. मग अण्णा रडले, नाना रडले, सगळे रडले, रडले सगळे. तुला कसं आठवतं हे सगळं? काय ता हेच छायाताईंच्या बाबतीत हे सगळं घडलेलं. काय झाला? तू आता मला काय सांगितलंस? काय ता विसरलंय. विश्वास, अभिभाऊ इले. पांडू, ते मागच्या बाजूक चिरे टाकूचे आहात ना? चल चल आपण जाऊया. चल घालूया चिरे घालूया. अरे पांडू, चिरे हाय थय. हा हे राहून दे. चल चिरे घालूचे आता. विश्वास इथे आहे ना? हॅलो. तुमचं काय बोलणं चालू होतं? काय नाही, सहज गप्पा मारत होतो. एनिवे, मगाशी तो पेपर जळलेला बघून घरातले सगळे टेन्शन मध्ये असतील ना? खूप. बाय द वे, कसा झाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम? छायाताई खुश असतील. तिला पहिल्यांदा आम्ही असं तिघे सोबत सापडलो असेल. नंतर दत्तादा इथे ना रे, माधवदा मुंबईला, आणि मी आपला हॉस्टेलवर. हॉस्टेल, तुला आठवतं हॉस्टेलमध्ये असताना अशा मुली राखी बांधायला आल्या की तू पळ काढायचास. 1 मिनिट, तुझं पण काही वेगळं नव्हतं, तू तेच करायचं. प्लीज, माझं वेगळं नव्हतं कारण मी असल्या बाबतीत पुढाकारच घ्यायचो नाही. मी राखी बांधून घ्यायचो नाही कारण मुलीनंतर हा माझा भाऊ आहे असं म्हणून मला अडकवणार. आणि फ्रेंडशिप करायचो नाही, प्रेमात पडलो नाही कारण मला त्यात अडकायचंच नव्हतं. हा, आपला फोकस महत्वाचा नाही का? तू ना अजून तसाच आहे, बदललाच नाही. फोकस क्लिअर पाहिजे. येस, फोकस क्लिअर. 1 मिनिट, हे काय? फायनली आज मला एका बहिणीने राखी बांधलीच. कोणी? छायाताईंना आता 3 नाही 4 भाऊ आहे. म्हणजे हो, त्यांनीच बांधली. अभिराम, एक विचारायचं होतं. बोल ना. छायाताईंचा नवरा लग्नाच्या दिवशीच वारला. हो. त्यांनी खूप सारी स्वप्न बघितली असतील आपल्या आयुष्याची, आणि ते सगळं काही एका क्षणात संपलं. पण मग त्यांनी पुन्हा स्वप्न बघायचीच नाहीत का? काय म्हणायचंय तुला? तुम्ही छायाताईंच्या लग्नासाठी पुन्हा प्रयत्न का नाही केलेत? कसं आहे ना विश्वास, तुला ना याची कल्पना नाही. आम्ही जर असं केलं ना तर गावातली लोक आम्हाला गावात राहू नाही देणार. हे तू बोलतोय साबेराम? लिबरल आहेस ना तू? अवस्था बघ त्यांची. त्यांना वाटत नसेल कोणी जोडीदार असावा. अजून बरंच आयुष्य आहे पुढे, काहीतरी आधार हवा ना. आम्ही आहोत की आधाराला. असं सख्या भावाच्या लग्नाच्या दिवशी बहिणीला वरती असं कोंडून ठेवणं हा आधार? तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मारणं याला आधार म्हणतात? तिच्या इच्छांना अशी वेसण घालणं ही डेफिनेशन आहे का आधाराची? का करताय असं त्यांच्या बाबतीत तुम्ही? या राखीचा अर्थ ना मला आता कळाला. तू तिची वकिली करावी ना म्हणून ही राखी बांधली मी.
हो, कारण तिने ज्यांना राखी बांधली आहे त्यांचं तिच्याकडे काहीही लक्ष नाहीये, म्हणून तिने मला राखी बांधली आणि मी तिला बघतो असं सांगितलंय. अर्थात शेवटचा निर्णय हा तिचाच असेल आणि तुमचा. घरातले विरोध करतील लग्नाला. तू मला घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्यासोबत उभा राहशील असं म्हणाला होतास. एक मिनिट, मी तुला कामाच्या बाबतीत साथ देणार असं बोललोय. आणि रणजित विश्वासराव, तुमचा ना फोकस शिफ्ट होतोय, कळतं? पण अभिराम, तरी सुद्धा तू नको पुढे घ्या प्लीज, सोड विषय.